19वा दिवस 1 डिसेंबर तारीख. निघालोय आता. जवळजवळ 1 तासभर झालं. सूर्याचं अजून ठिकाणच नाही आहे. डोंगराळ भाग आहे. 3 डोंगर चढून खाली उतरून आलेलं आहे. यह रास्ता नर्मदा परिक्रमा मार्ग है, वाहन धीरे चला है. रस्ता चांगला आहे, पण चढण उतरण, चढण म्हणजे एकदम छातीवर चढण आहे. खूप मोठी चढण असते, खूप मोठी उतरण असते. चढायला जितकं त्रास होते तितकंच उतरायला पण त्रास होते. कारण उतरत असताना पाय घसरतात आणि चढत असताना मागे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ओढत असते. जायचा रस्ता आता. आणि परत किती घाट येतात माहीत नाही आहे. गोरा कॉलनीपर्यंत. गोरा कॉलनी 18 किलोमीटर आहे म्हणून दिली होती, 15 किलोमीटर आहे म्हणून दिली होती. हां, मग आता ते बघू किती वाजेपर्यंत आम्ही पोचतो. कारण गोरा कॉलनीपर्यंत पूर्ण डोंगराचं चढण उतरण आहेच ते. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आता गजानन आश्रम आम्हाला मिळाला मागे, त्या रस्त्याच्या मागे. एक डोंगर चढून आलो आणि एकदम डोंगरावरतीच आश्रम होतं. त्या आश्रममध्ये इन्फॉर्मेशन मिळालं की 10 किलोमीटरवरती गोरा कॉलनी आहे. आणि ते सगळे इन्फॉर्मेशन आम्ही कलेक्ट करून आता निघालो आहे. म्हणे 7 किलोमीटरवरती शूलपाणीचे घाटी वगैरे संपते. आता पण घाट संपले म्हणून सांगितलेत ते. आता फक्त उतरण आहे म्हणून सांगितलेत. बघू काय आहे. बापरे, घाट चढून चढून थकलो आम्ही. जवळजवळ 5-6 डोंगर चढ उतर काय. आता हे असे डोंगर होते. हे सगळं शूलपाणीचंच आहे आणि सातपुडाचंच मतलब हे आहे. म्हणजे सातपुडा डोंगराचंच आहे हे. ही फुलं काहीतरी नवीन वाटतात. हा जायचा आमचा रस्ता. दोन्हीकडून पर्वतरांगा. सातपुड्याची पर्वतरांगा ही. गजानन महाराजांच्या आश्रमात मिळालेली माहिती फार उपयोगाची वाटली. अगदी आम्हाला म्हणजे क्वचितच माहीत होतं की कुठलं काय, किती कुठं आहे, किती आश्रम आहेत. गोरा कॉलनीमध्ये खूप आश्रम आहेत म्हणून सांगितले पावलावर. आणि त्याचे ते किलोमीटर्स पण दिलेले आहेत. ही खाई डोंगर हे असे चढ आता काहीच नाही आहे. हे चढ थोडे बहुत म्हणजे काय वाटतच नाही. आम्हाला इतके मोठे मोठे चढ होते की ऑलमोस्ट छातीवरती यायचं. म्हणजे 60 डिग्री तरी असेलच ते. 50-60 डिग्रीचे चढ असतीलच. खूप कठीण होतं. हां, नर्मदे हर. आता इतकी प्रॅक्टिस झाली आहे की हे टेकडी म्हणजे ही चढ जे आहे हे काहीच वाटत नाही आम्हाला. एक चढ अशी होती की भयंकर त्रासाने पाऊल पडायचे. आणि उतरण पण तसेच होते. आता हे नुसतं उतरणच आहे असं म्हणून सांगितलेत. बघू, ही पहाडी, शूलपाणी पहाडी. ह्याला सातपुडाच म्हणतात, सातपुडा पहाडीच म्हणतात.
जसं आपल्याकडे सह्याद्री आहे तसं हे गुजरातमधले सातपुडा पहाडी आणि याच्यातला भाग शूलपाणीचा भाग आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. ये नंदू और तल्ला है, इनकी चाय की दुकान है. परिक्रमा वासियों के लिए ये तो सेवा देते हैं, पैसे लेते ही नहीं है. हमने दो पोहा खाया, केला खाया है, फिर भी पैसा नहीं लिए. ये कहते हैं कि भाई पैसा नहीं चाहिए, परिक्रमावासी को हम ऐसे ही देते हैं, सेवा करते हैं. 5 साल से अभी सेवा कर रही है ना? 5 साल से कर रहे हैं. अच्छा, बड़ी खुशी की बात है. आपका भला करे सभी. शूलपाणेश्वर मंदिरला जातोय हो. अंधारात नर्मदा नदी दिसत नाही आहे तिथं. आता थोड्या वेळाने आरती होणार आहे. त्या दरम्यान आम्ही शूलपाणेश्वरचं दर्शन घ्यायला चाललोय. ओम नमः शिवाय. 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 आता 8 वाजता आरती होणार आहे. आरती संपल्यानंतर लगेच आम्हाला जायला पाहिजे आश्रमला, कारण 8 वाजता जेवण सुरू होतं. मग नंतर मिळणं कठीण आहे. दुपारी जेवण झालेलं नाही माझं काय आमचंच. वाटेत कुठं काही मिळालं नाही, पण नाश्ता वगैरे मिळाला. ती तेवढ्यावरती आहे. हे मंदिर दिसतंय शूलपाणेश्वर. रात्रीचं छान लाइटिंग लावलेत. बुटं काढूया. हे सॉरी सँडल. हो हेलो. अरे रखूं. आता काठीची सवय झाली. काठीने इथे बॅलन्स होत नाही आहे आणि त्यात वजन अंगावर नाही आहे, म्हणून बॉडी इकडे तिकडे हलते. बॅलन्स करणं कठीण आहे. म्हणताना काठी घेतलं हातात. ह्याला दंड म्हणतात, काठी म्हणत नाहीत. हे बघा. इथून आम्ही आलो वरती. छान देऊळ बांधले, प्रशस्त मंदिर आहे.
मंदिरात व्हिडिओ काढण्यास देतात की नाही माहीत नाही. नर्मदे हर, नर्मदे हर.